ऊस चांगला यायचा असेल तर फक्त खतच नाही तर माती मॉइश्चर असणं खूप महत्त्वाचं आहे. राम राम मंडळी, मी सावता काळे, मराठवाड्यातला ऊस उत्पादक शेतकरी. माझ्या शेतात मी एक सॉईल मॉइश्चर सेन्सर बसवलेला आहे. तर सॉईल मॉइश्चर सेन्सर काय आहे हे तुम्हाला मी समजून सांगणार आहे. जमिनीचा ओलावा किती आहे किंवा जमिनीत कोरडापणा किती आहे या सगळ्या गोष्टी या सेन्सरद्वारे आपल्याला कळतात. माझ्यासमोर तुम्ही बघू शकतात फायलो कंपनीचा सेन्सर आहे. या सेन्सरला जवळपास या मशीनला 2 सेन्सर आहे. एक 8 इंचावर आहे आणि एक 14 इंचावर आहे. तर हे असंच का बसवलं तर हा जो ऊस दिसतोय हा ऊस तुम्हाला जवळपास 120 दिवसाचा ऊस आहे. तर या ऊसाच्या मुळ्या 8 इंचावर एक चांगला थर आहे आणि एक 14 इंचावर थर आहे. तर मग त्या थरामध्ये आपल्याला किती पाणी द्यायचं आहे, ऑप्सा कंडिशन किती ठेवायची, पाणी किती लागते, पाणी कमी पडलं का, तर ह्या सगळ्या गोष्टी या सेन्सरद्वारे आपल्याला कळतात. जर पाणी जास्त झालं तर मॉइश्चर जास्त आहे असं दाखवतं आणि पाणी कमी पडलं तर मॉइश्चर कमी आहे असं पण दाखवतं. आणि त्यात एक येलो सिग्नल येतो आहे. त्या येलो सिग्नलमध्ये त्याचा मीटर आला तर त्या मीटरवर आपल्याला जमिनीला पाणी द्यायचं आहे असा संदेश येतो आहे. त्यानंतरच आपण पाणी जमिनीला द्यायला पाहिजे. आपण जी मोगम शेती करतो आहे त्या शेतीमध्ये ऊसाला पाणी द्यायचं का नाही द्यायचं किंवा किती लागतं आहे हे आपण ऊसाचं पान सुकलं कीच आपण ठरवतो. आणि थोडीफार जमीन कोरडी असली की आपण पाणी द्यायचं असं ठरवतो आहे. पण मुळात या गोष्टीमुळं ऊस पीक कुठंतरी मराठवाड्यातला मागं पडला आहे. जेणेकरून पाण्याचे नियोजन जर चांगलं झालं तर 100% ऊस पिकात आपण 15 ते 20% उत्पादन वाढू शकतो. आता आपल्या भागात काय होतं आहे, जमीन थोडी भेगळली की आपण पाणी देतो आहे. पण मुळात ऊसाच्या मुळ्या कोणत्या थरात आहे, म्हणजे किती इंचावर आहे, 9 इंचावर आहे का 10 इंचावर आहे का 20 इंचावर आहे हे पाहणं गरजेचं आहे. त्या इंचावर जमिनीची ओल म्हणजे पाण्याची ओल किती आहे, खरंच मॉइश्चर आहे का, पाणी लागतंय का, हे जोपर्यंत आपण बघणार नाही तोपर्यंत आपण ठरवू शकत नाही की पाणी द्यायची गरज आहे का नाही. तर या सेन्सरमुळं मला ते 100% कळालेलं आहे की 9 इंचावर मी बघतोय आज हा जो प्लॉट आहे, हा प्लॉटला 27 तारखेला मी पाणी दिलं होतं, 27 डिसेंबरला. आज 10 जानेवारी आहे, जवळपास 13 दिवस झालेत. आणि हा सेन्सर मला सांगतोय की एक तास 45 मिनटं पाणी द्या. म्हणजे आपल्या ऊसाला ह्या 13 दिवसात फक्त 1 तास 45 मिनटं पाणी द्यायची गरज आहे ड्रीपनं. आणि हे पाणी 1 तास 45 मिनटं दिल्यानंतर झालं आहे काय की जमिनीचं जे तापमान आहे ते व्यवस्थित राहिलं. थंडीचे दिवस खूप जास्त आहे तर त्या दिवसा जर जास्त ओली झाली असती, जमीन जर जास्त ओली झाली असती तर आपलं पिकाच्या मुळ्या चांगल्या चालल्या नसत्या, वापसा कंडिशन नसती तर मुळ्या वाढल्या नसत्या, जमिनीतलं अन्न त्यांनी ओढलं नसतं. तर इथं मोजकं पाणी दिल्यामुळं काय झालं आहे, जमिनीत भुसभुशीतपणा जास्त राहिला, मुळ्यांचा आपटेक झपाट्याने दिसतोय. म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे थंडीचे दिवस आहेत. बऱ्याचशा ठिकाणी मराठवाड्यात ऊसाच्या मुळ्याच वाढल्या नाही आहे किंवा ऊसाची वाढ वाढली नाही, वरून पानं करपलेले आहेत. तसं या प्लॉटमध्ये झालेलं नाही. तर मुळ्या पण भरपूर वाढलेल्या आहेत आणि आपण जेवढे दिलेले खतं आहेत ते 100%, 80% ते 100% या पिकाला लागू झालेले आहेत. म्हणून आज हा ऊस चांगल्या कंडिशनला दिसतोय. तर या सेन्सरने मला बऱ्याच गोष्टी पाणी वाचल्यावर काय होतं, पाणी कमी दिल्यावर काय होतं ह्या सांगितलेलं आहे. तर नक्कीच मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी पाणी या गोष्टीवर चांगला विचार करायला पाहिजे. पाणी जर मोजकं दिलं तर नक्कीच ऊस पिकात क्रांती घडू शकते. खूप खूप धन्यवाद. अजून नवनवीन माहितीसाठी शेतीतील आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा.